केशव भूमि न्यूज। पालघर के कांता हॉस्पिटल में ऑपरेशन के बाद गुरुवार को 40 वर्षीय विजया रमेश भुरकुड़ नामक आदिवासी महिला की इलाज के दौरान मौत हो गई। महिला के परिजनों ने इसके लिए डॉक्टर को जिम्मेदार ठहराते हुए डॉक्टर पर लापरवाही का आरोप लगाया है। यह महिला पालघर के माकुनसर ग्राम पंचायत क्षेत्र में स्थित करसुंडा डोंगरी पहाड़ा की रहने वाली थी। मृतक महिला के पति रमेश दत्तो भुरकुड़ ने बताया कि उसकी पत्नी के पेट में दर्द हो रहा था, जिसके कारण वह सोमवार को चेकअप के लिए कांता हॉस्पिटल लेकर गया था। चेकअप करने के बाद डॉक्टर ने तुरंत ऑपरेशन करने को कहा और इसके लिए 50,000 जमा करने को कहा। लेकिन जब हमने डॉक्टर से कहा कि मैं इतना पैसा नहीं भर सकता हूँ, यह पैसा मैं थोड़ा थोड़ा कर भर दूंगा, इस शर्त पर डॉक्टर ने मंगलवार को महिला के गर्भाशय का ऑपरेशन किया। लेकिन गुरुवार को महिला की इलाज के दौरान मौत हो गई। परिजनों का आरोप है कि महिला की मौत के बाद अपनी गलतियों को छिपाने के लिए डॉक्टर ने मौत होने के बाद ऑक्सीजन लगाकर उसे सिलवास ले जाने को कहा और कहा कि इसकी मौत हो सकती है और उसके लिए मैं जिम्मेदार नहीं रहूंगा। लेकिन जब हमने देखा तो उस वक्त ही उसकी सांसें बंद हो गई थी। चलती फिरती महिला की मौत के बाद उसके परिवार में मातम छा गया। महिला की मौत के बाद महिला को पालघर सरकारी हॉस्पिटल में लेकर आने वाले एम्बुलेंस चालक ने भी इस गरीब आदिवासी परिवार से 2000 किराया वसूल किया, जबकि कांता हॉस्पिटल से पालघर सरकारी हॉस्पिटल की दूरी जो है महज 10 कदम की दूरी पर है। लेकिन इस 10 कदम की दूरी का एम्बुलेंस चालक ने इस आदिवासी गरीब परिवार को लूटते हुए उनसे 2000 भाड़ा लिया। रमेश दत्तू भुरकुड़ पत्नी आम्ही तिथे हॉस्पिटलला गेलो, 10 वाजता गेलेलो सोमवारी 10 वाजता गेलो। त्या लोकांनी चेकअप केलं आणि आम्हाला बोलले का आता तुमचं हां तिथे चेकअप केलं आणि ते नेलं बॅडवरती ठेवलं आणि ते बोलायला लागले का असं ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल। तर ते काय मला बोलले का 50,000 भरावं लागतील, 50,000 भरलं की आम्ही सांगितलं ठीक आहे, जर 50,000 भरावं लागतील। मग तिथे बेडवर नेलं ठेवलं। नंतर काय बोलले ते गेले आम्हाला रक्त लिहून दिलं आणि आम्ही रक्त आणायला गेलो। रक्त घेऊन आलो आणि ते मंगळवारी रात्री 8 वाजता त्यांनी ऑपरेशन केलं। ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी ते बॉडी त्यांची उचलून आणली, ते गाडीवरती आणलेलं होतं, गाडीवरती लोटत आणली आणि त्यांनी बेडवरती झोपून ठेवली। लेडीज लोक होती त्यांचे शीतल होते, झोपून ठेवली। तर ती कोमामध्ये शिकली होती। काय 2 दिवस तर ती काय बोललीच नाही, 2 दिवस बोललीच नाही। तर आम्ही म्हणजे 2 दिवस नाही बोलणार, तर दुसऱ्या दिवशी बोलली। तर दुसऱ्या दिवशी मग ती तिसऱ्या दिवशी बोलायला लागली, थोडी बोलायला लागली। तर बोलायला लागली तर ती काय बोलायला लागली, माझ्यासाठी इकडे दिसते, मला सांगते इकडे दाबा। तर आम्ही सांगितलं तिथे टाके मारलेले तर आपण दाबवणार नाही, जाऊन शांत करू करून मग ठेवलं। एवढं झालं। मी मुकेश रमेश भुरकुड़ मुलगा आज दुपारी चेकअप चालू असताना ते बोलत होती आई मग कधी तुला माहिती पडला असा झाला तर? दुपारी 2 वाजता। कोणी सांगितलं? एक डॉक्टर वगैरे बोलला। काय बोलले ते? बघायला। तू गेला बघायला तर मग काय बोलले डॉक्टर? हां तिकडे चेकअप चालू होता, तिकडे आम्हाला बाहेर घेतलं। हां बाहेर घेतलं आणि मग नंतर पप्पाला बोलवलं, मला बाहेरच ठेवलं आणि मग लास्टला बोलवलं। जेव्हा बोलत होती बडबड आपले आपोआप करत होती ती, जेव्हा ती होपायची टाईम आला ना तेव्हा ती ह्याला समजलं, रडायला लागला जाऊन बाथरूममध्ये। तर मी सांगितलं सिस्टर काय झालं? नाही ती ठीक होईल सांगते, ती काय नाही सांगते तसं होतेच, ठीक होईल। तर मी सांगितलं ठीक होईल। तर सर पण आले, सरांना बोललं बघा आता ती त्यांचं हाफ चालू झाली आणि PSC चालवली। मी सांगितलं आमचा माणूस तुम्ही घालवला, आता तुम्ही आम्हाला सिल्वासा न्यायला सांगता, सिल्वासा न्यायला सांगता। तर आम्ही सांगितलं आम्ही सिल्वासला कसं नेणार, आमचा माणूस इथे शॉप झाला। ऑपरेशन कसला केलं होतं त्यांनी? ते पिशवीचे केलेले पिशवीचे। आणि पैसे वगैरे किती भरायला सांगितलं होतं? 50,000 आणि तुम्ही किती भरले? भरलेले नाही पैसे। त्यांना मी बोललो पैसे तुमचं झालं का 2-3-4 दिवसांनी थोडे भरेन टप्प्याटप्प्याने, मग नंतर आमचा माणूस घेऊन जाईल असं बोलले। आणि मग तिथून तुम्ही हे सरकारी हॉस्पिटलपर्यंत कसं आले? ते लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, तर ते आम्हाला तिकडे गुजरात सिल्वासला न्यायला सांगतो।
ती बॉडी आमची ऑफ झाली. आणि मी सरांना डायरेक्ट बोललो सर बघा बॉडी ऑफ झालेली आहे आणि तुम्ही नुसती ते ऑक्सिजन लावून आम्हाला बॉडी तिकडे न्यायला सांगतात सिल्वासला. हा सिल्वासला. आणि तिकडे पण बोलतात अर्धे रस्त्याला गेली नाही ऑफ झाली तर आम्ही जिम्मेदार नाही. तो कोण डॉक्टर बोलला? हां डॉक्टर. तर मी त्यांना सरळ सांगितलं का बघा बॉडी ऑफ झालेली आहे त्यांच्यासमोरच बोललो. कोण डॉक्टर चव्हाण? हां डॉक्टरलाच बोललो का बॉडी ऑफ झालेली आहे आणि तुम्ही तिकडे आम्हाला न्यायला होता. तर मग असं करा आता ऑफ झाली मग सांगते 0 पॉईंटवर आली सांगते 0 आले सांगते 0 तसं ते ऑफ झाली. तर मग तो काय बोलला सर तुम्ही बोललो होतो आणि सरकारी मेडिकल पोस्टमॉर्टम आपला. आणि पैसे किती घेतले ॲम्ब्युलन्सवाले ना? ॲम्ब्युलन्स 2000 रुपये इथून 10 कदमसाठी तिथून आणला आणि इथे पैसे किती 2000 रुपये. वहीं से लेकर ऑपरेशन करने वाले डॉक्टर चौहान का कहना है कि महिला के गर्भाशय से हो रहे ब्लीडिंग के कारण महिला का ऑपरेशन किया गया था. जिस दिन महिला की मौत हुई वह ऑपरेशन का तीसरा दिन था. पति के साथ बाथरूम जाकर आने के बाद हार्ट अटैक के कारण उसकी मौत हो गई. पोस्टमार्टम के बाद पालघर पुलिस ने महिला के शव को उसके परिजनों को सौंप दिया. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट.